आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान जरांगेंनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2 कोटी रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगेंचे आरोप फेटाळत त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली असून या वादाला नवं वळण मिळालं आहे. जरांगे हे वळवाच्या पावसाप्रमाणे 2-3 महिन्याला ते उपोषणाला बसणारच आहेत. आता महाराष्ट्रानं त्याची सवय करून घ्यावी. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्या या मागणीला, बेकायदा मागणीला इथून पुढं जास्त प्रमाणात महत्त्व देऊ नये. त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री महोदय काय फक्त जरांगे ज्या प्रवर्गाची मागणी करतायत त्यांचीच मुख्यमंत्री नाहीत ना, त्यांच्यावरची जबाबदारी 12-13 करोड जनतेची आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांच्या हिताचं संरक्षण करावं असं मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन. हे बघा, आंदोलन जरांगे आहे ना, त्याला मीडियाची आणि कॅमेऱ्याची सवय झाली. त्याला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडतं. पण आपण मागणी काय करतो, आपण कुठल्या भाषेत बोलतो, आपण कुणाला किती शिव्या देतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये एवढ्या खालच्या दर्जाचं सार्वजनिक ठिकाणी कुठलाही नेता, कुठलाही सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक नेता कधीही बोललेला नव्हता. महाराष्ट्राची पुरती वाट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर मनोज जरांगेंच्या बोलीभाषेने केलंय. त्यामुळं पण दुर्दैव हे आहे की जरांगेंनी इकडे आंदोलन करायचं, झुंड गोळा करायची आणि शासनानं किंवा उपसमित्यांनी, मंत्रिमंडळाच्या उपसमित्यांनी काही निर्णय घ्यायचे. त्यामुळं असं झालं की महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्ही आता ओबीसी नेते म्हणालात, मी किती मानायचं हा म्हणजे विचाराचा प्रश्न आहे. पण तरीही त्यांना त्यांची जागा कळली असेल की आपण नक्की कुणाच्या घरात राहत होतो आणि आपलं स्थान काय होतं तिथं. अरे उतरा ना रस्त्यावर, अरे उतरा. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता ना, मग ओबीसीच्या प्रश्नावर भांडा, ओबीसीच्या प्रश्नावर बोला. मग राष्ट्रवादी काय पवार फॅमिलीची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तुम्ही काय तिथं करताय? आता मग खालच्या भाषेत नको बोलायला, बाहेर पडा, रस्त्यावर उतरा. तुमच्या मागं 50-60% ओबीसीची जनता आम्ही उभी करू. आमचे प्रश्न हातामध्ये घ्या. अरे आम्ही सामान्य कार्यकर्ते एवढ्या निकराची लढाई लढतोय. तुम्ही जन्मानं ओबीसी म्हणून ओबीसीचे फायदे घेतात. पडा बाहेर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बारकी पोरं ज्यांना काही कळत नाही, ती पोरं जर तुम्हाला तुमची जागा दाखवून देत असतील, एवढी लाचारी कशासाठी? हे लाचार आहेत हे सगळे. पडा ना बाहेर. अरे हिंमत दाखवा, नवीन पक्ष जोडा, पक्ष काढा. 2 वर्षात पक्ष स्थापन करून विजय थलपती जर मुख्यमंत्री होत असेल, तुम्हाला नक्की भीती कशाची आहे? तुम्ही काय बेकायदा काय बुडाखाली गोळा केलाय का? ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लात मारा, बाहेर पडा, ओबीसीच्या प्रश्नावर भांडा. कुठला जरांगे, कुठला फरांगे, या ना बाहेर. राज्याचा थलपती महाराष्ट्राची जनता ठरवेल. ओबीसी बांधव ठरवतील 50-60%, SC ST बांधव ठरवतील. कोणतरी कुठला तरी माणूस येतो, बेकायदा मागणी करतो, लोकशाही मानत नाही, वेगवेगळ्या नेत्यांचा रिस्पेक्ट न करता, वेगवेगळ्या जातींचा रिस्पेक्ट न करता त्यांना खालच्या भाषेत बोलत असेल, असा थलपती होणे नाही. अरे 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जी भाषा बोलेल तो थलपती होईल. कोणी उठेल थलपती. अरे ओबीसीचा थलपती कोण? ओबीसीचा तसं बायपर्गेशन करू नका. महाराष्ट्राचा थलपती तुम्हाला बघायला भेटेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.